आज आपण त्रिफळा चूर्णपासून फेशियल कशा पद्धतीने केलं जातं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे प्रोडक्ट तुम्हाला डॉक्टर लोकही सजेस्ट करतात जेव्हा तुम्हाला पोट सपावत नाही किंवा भूक लागत नाही किंवा पिंपल्स वगैरे दिसतात चेहऱ्यावरती, खूप जास्त प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यानंतर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये घ्यायला सांगतात। तर मी कोमट पाणी हे फेशियल ट्राय करताना सुद्धा घेतलं आहे, त्यानंतर केळी घेतली आहे, सहद घेतलं आहे, निंबू घेतलं आहे आणि दूध घेतलं आहे। तर मला साखर पण लागणार आहे आणि मी साखर थोडी बारीक करून घेतली, काही साधन नसल्यामुळे मी अशा पद्धतीने बारीक केली आहे। त्यानंतर क्लायंट आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती थोडे बारीक पिंपल्स होते आणि पिगमेंटेशनचे डाग होते लाईट त्यानंतर मी साखर घेतली, निंबू, दूध आणि सहद घेतलं आहे। तर मला निंबाचे थेंब हे दुधामध्ये 2-3 थेंब ॲड करायचे। त्यानंतर मी त्याच्यापासून क्लिन्झिंग तयार केलं आहे। 1-2 मिनिट मी कॉटनने रफ करते आणि त्यानंतर मी 1-2 मिनिट हाताने मसाज देईल। असे मला प्रॉपर 4 मिनिट लागत आहेत, पण जास्त जर ड्राय स्किन असली तर तुम्ही त्यांना फक्त 1-2 मिनिटच द्या, कारण निंबाचे थेंब असल्यामुळे चेहऱ्याला ड्रायनेस येऊ शकतो, त्यामुळे कमी वेळामध्ये तुम्ही ड्राय स्किनला द्या। आणि त्यानंतर मी थोडा हलक्या हाताने मसाजही घेतली, म्हणजे असे मला 2 मिनिट रफ करायला कॉटनने आणि 2 मिनिट स्टेप करायला लागले। त्यानंतर मला क्लीन केल्यानंतर थोडा नॉर्मल रिझल्ट जाणवायला लागला। 100% हर्बल फेशियल आहे। त्यानंतर मी सेकंड स्टेपला स्क्रब करते। स्क्रबमध्ये मला सहद आणि साखर लागणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघितली मी साखर कशा पद्धतीने बारीक करून घेतली। तर जास्त सेन्सिटिव्ह स्किन असली तर तुम्ही त्यांना खूप हलक्या हाताने 1-2 मिनिटच घ्या, कारण स्किन जी ती लाल होऊ शकते। आपल्याला मार्केटच्या प्रोडक्टनेच त्यांची स्किन लाल होते, तर हे थोडं जाड होतं आणि हार्ड होतं। तर मी अशा नॉर्मल पद्धतीने हलक्या हाताने घेतलं आणि जेव्हा मी क्लीन केलं तर मला त्यांची स्किन थोडी नॉर्मली थोडी रेड वाटली, म्हणजे अशी लालसर झाली होती, पण जास्त काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर मी त्रिफळा चूर्ण घेतलं, क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात, जसं चेहऱ्याच्या हिशोबाने। त्यानंतर मी अर्धा केळं त्याच्यामध्ये ॲड केलं आहे, तर केळी तुम्ही अर्धीच ॲड करू शकता, असं नाही की पूर्णच लागणार आहे। जर तुमच्याकडे काही साधन असलं तर तुम्ही जास्त बारीक करू शकतात, घरी असले तर अजून चांगलं बेस्ट आहे, कारण मला हातानेच चुरा करावा लागला, तर त्यामुळे मी थोडं जाडच गाठी ठेवल्या होत्या आणि जाड गाठी ठेवल्यामुळे तुम्हाला थोडं बघताना वेगळं वाटणार आहे। तर रिझल्ट तर खूप बेस्ट आहे, मला इतकं माहिती त्याच्याबद्दल। तर त्याच्या थोड्या जाड गाठी होत्या आणि मी त्या तशाच चेहऱ्यावरती ठेवल्या। जर मी घरी असती किंवा माझ्याकडं बारीक करण्यासाठी काही असतं तर मी पूर्ण मेल्ट केलं असतं। तर मी अशा पद्धतीने पॅक लावून घेतला आणि पॅक लावल्यानंतर त्यांना फक्त 10 ते 15 मिनिट तुम्ही ठेवू शकतात। 10-15 मिनिट त्यांना रिलॅक्स करायचं, त्यांना सांगायचं की 10-15 मिनिट हलू वगैरे नका, कारण ते थोडं जाड असल्यामुळे ते इकडे तिकडे होऊ शकले असते। तर याचा रिझल्ट तुम्हाला इन्स्टंट जाणवला, जसं आपण क्लीनअप करतो, क्लिन्झिंग, स्क्रब आणि पॅक, तर त्या पद्धतीनेच हे पूर्ण फेशियल आहे। तर हे फेशियल तुम्ही ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, पिंपल्स आहे, लालसर पिंपल्स आहे किंवा बारीक पिंपल्स येत आहेत, तर तुम्ही त्यांना हे देऊ शकतात आणि त्यांना तुम्ही पोटातनं घेण्यासाठी सुद्धा सजेस्ट करू शकता, जसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही पोटातनंही घ्या, म्हणजे त्यांना जे पिंपल्सची प्रॉब्लेम आहे ती कायमस्वरूपी त्यांची बंद होणार आहे, ही फुल टू फुल त्यांना गॅरंटी द्या। आणि जसं तुम्ही स्किनवरती परत अप्लाय करतायत तर त्याच्याने रिझल्ट नाही येणार, जेव्हा ते प्रॉपरली पोटात नाही घेत आहेत आणि फेशियली करतायत तर तेव्हा त्यांना प्रॉपर रिझल्ट येईल। त्यानंतर मला इतकीच केळी लागली होती आणि त्यानंतर थोडं केळी बाकी होती, तर माझ्या स्टुडंटने पण ट्राय केली आणि त्यांनाही छान रिझल्ट क्लायंट भेटलं होतं टॅनिंगचं। त्यानंतर मी अशा पद्धतीने एक्स्ट्रा प्रोडक्ट जे होतं, जे केळीच्या गाठी होत्या त्या मी अशा पद्धतीने काढून घेतल्या, कारण मला 1-2 मिनिट थोडं हाताने स्टेप करायच्या होत्या। आणि मी जर का अशा सर्व प्रोडक्ट आहे चेहऱ्यावरती आणि तेव्हा जर मी ट्राय केलं असतं तर थोडं इकडं तिकडं प्रोडक्ट झालं असतं, त्यांच्या अंगावरती पडलं असतं, त्यामुळे मी हाताने क्लीन करून घेतलं आणि हाताने क्लीन झाल्यानंतर थोडं पाण्याचा हात घेतला आणि थोडं नॉर्मल सर्क्युलेशनमध्ये मसाज दिली, डोळ्यांवरती दिली, कपाळपाटीवरती दिली, कारण मला टॅनिंग त्यांच्या तिथंच जास्त वाटत होती। कपाळपाटीवरती तर मला 100% रिझल्ट जाणवत होता आणि त्यांचा सेकंड डेला जास्त रिझल्ट जाणवणार आहे, कारण फर्स्ट डेला तर आपण इतकं काही सांगू नाही शकत। आणि थोडं नॉर्मली मसाज दिली, मसाज करताना मी फक्त 1 किंवा 2 मिनिटच लावले, जास्त 4-5 मिनिट नाही लावले। त्यानंतर मी क्लीन करून घेतलं आहे आणि क्लायंटलाही खूप हॅप्पी वाटलं। मी त्यांना फक्त फेसलाच मसाज दिली आहे, तुम्ही नेकलाही करू शकतात आणि तुम्हाला जर वाटलं टॅनिंग रिमूव्हसाठी तर तुम्ही त्यांच्या पाठीलाही करू शकतात। ज्यांना वॅक्स केल्यानंतर पाठीला प्रॉब्लेम येतात, पिंपल्स येतात, छोटे छोटे डॉट असं ते पिंपल्स असतात, तर तुम्ही त्यांनासुद्धा हे देऊ शकतात। आणि मी क्लीन केल्यानंतर तुम्ही त्यांची कपाळपाटी बघू शकता, जो मी त्यांचा आधी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो पण तुम्ही बघा आणि आत्ताचा पण बघा की तुम्हाला काय फरक जाणवतो आहे त्याच्यामध्ये।
तर डोळ्यांखाली पण मी थोडं मशाज दिली आहे, पण त्यांना अजून रिझल्ट नाही जाणवला. त्यानंतर मला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स वाटत होते, तर मी ते पण क्लीन करून घेतले. तर ते क्लीन, कारण त्यांचे व्हाईट हेड्स जे होते ते ब्लॅक झाले होते. त्यांनी स्किनकडं खूप दुर्लक्ष केलं होतं. तर तुम्ही हा त्यांचा फायनल रिझल्ट बघू शकता. आणि त्यांनी जेव्हा फेस वॉश केला तर अजून छान रिझल्ट आला होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.